त्रिभाषा धोरणाचे दोन्ही GR रद्द। धोरणाचा अभ्यास करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात सरकार नेमणार समिती। अहवालानंतर सरकार घेणार निर्णय। पाच जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही। संजय राऊत यांची एक्सवर पोस्ट करत माहिती। ठाकरे एकत्र येणार याचा सरकारनं धसका घेतल्याचा टोला। मराठी जनतेच्या रेट्यामुळे हिंदी भाषा लादण्याचा निर्णय मागे। राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया। नवीन समितीचा निर्णय काही असो, असले प्रकार परत खपवून घेणार नाही असा इशारा। अधिवेशनापूर्वीच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार। सत्ताधाऱ्यांचा डोळा निधी आणि टक्केवारीवर। जनतेचं यांना देणं घेणं नाही, विरोधकांचा आरोप। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार। 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार। शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकदा एकाच मंचावर। कृषी विज्ञान केंद्राच्या टेक्नॉलॉजी डेमोस्ट्रेशन प्रोजेक्ट उद्घाटनासाठी दोन्ही नेते एकत्र। भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या विरोधात काँग्रेसकडून बॅनरबाजी। बोला अण्णा बोला ताई, घाटेंवर कारवाई होणार की नाही, काँग्रेसचा सवाल। केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची लूट। महात्मा फुले जन आरोग्य योजनेत उपचार करूनही घेतले पैसे। नातेवाईकांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडे तक्रार। बंधुबाबांकडून भक्तांच्या खासगी क्षणांचं चित्रीकरण। हिडन ॲपद्वारे पाळत ठेवत अनेकांची फसवणूक। बावधन पोलिसांकडून आरोपीला बेड्या। पनवेलमध्ये नवजात बालक सोडणारे आईवडील पोलिसांच्या ताब्यात। प्रेम प्रकरणातून बाळ जन्मल्यानं फेकून दिल्याचं समोर। पनवेल पोलिसांकडून कसून चौकशी सुरू। इंदापूरमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं गोल रिंगण संपन्न। हजारो वारकऱ्यांचा रिंगण सोहळ्यात सहभाग। विठू नामाच्या गजरात परिसर दुमदुमला।